हाँ sir. Tell your name. My name is Dr. Rajiv Kolte. Okay. Sir, how is your experience about as a doctor? It's good. It's good. It's a noble profession. So it feels nice to help people, treat them, heal them. सर काय सांगाल आज डॉक्टर डे आहे त्या पेशंटला काय सांगाल आपण आपल्याला देवाचा दर्जा दिलेला आहे त्या पेशंटला काय सांगाल नाही, पेशंटला मी हेच सांगू इच्छितो की ठीक आहे, देवाचा दर्जा, पण डॉक्टर काही देव नाही. प्रत्येक वेळेस दरवेळेसच सक्सेस मिळेल असं शक्य नाही. फेल्युअर्स आमच्या ह्याच्यात असतातच, काही प्रमाणात असतातच. ते पेशंटने तेवढं गृहीत धरावं. आपल्याकडे कुठले कुठले इलाज होतात सर माझ्याकडे ऑर्थोपेडिक होतात आणि मॅडम गायनेकॉलॉजिस्ट आहेत. अच्छा सर काही चॅलेंजिंग केसेस वगैरे काही आपल्याकडे समजा असं काही अनुभव? चॅलेंजिंग केसेस बरेच आहेत. आता माझं करिअर जवळपास 27-28 वर्षांचं आहे. बऱ्याचशा केसेस चॅलेंजिंग होत्या, बऱ्याचशा बऱ्या करू शकलो, बऱ्याचशा नाही करू शकलो. बरेच वेळा मोठ्या दवाखान्यांमध्ये पाठवावं लागतं, पुढची ट्रीटमेंट घ्यावी लागते. या गोष्टी पार्ट अँड पार्सल आहे. हेच पेशंटांनी लक्षात ठेवलं पाहिजे की डॉक्टर देव ठीक आहे, पण तो त्याच्या ह्याच्याप्रमाणे करतोच मदत, पण दरवेळेसच सक्सेस मिळेल, दरवेळेसच 100% गुण येईल असं बरेच वेळा शक्य नाही. वयाच्या आधीच आजकाल गुडघ्यांचं दुखण्याचं फार प्रमाण आहे. प्रमाण आहे तर खानपान आणि काय काय सांगू शकता सर नाही, याच्यामध्ये काय आपल्या राहणीमानाचा फार मोठा भाग आहे. याच्यात चुकीचं बसणं, जास्त खाली बसणं, मांडी घालून बसणं आणि व्यायाम करत नाही आपण. बरेच वेळा थोडं जवळ जायचं असलं की लगेच गाडी काढून जातो, चालत नाही. चालणं फार महत्त्वाचं आहे. एक्सरसाइज, डेली एक्सरसाइज करणं फार महत्त्वाचं आहे. डाएटच्या बाबतीत काय सांगणार सर डाएटच्या बाबतीत बॅलन्स डाएट करायला पाहिजे, डाएट घ्यायला पाहिजे आणि अनहेल्दी फूड्स खायला नाही पाहिजे. हेल्दी फूड्स म्हणजे घरगुती बेस्ट राहतं. तेल पण चांगल्या प्रकारचं घ्यायला पाहिजे, कमी प्रमाणात ते पण, आणि नियमित व्यायाम करणे हे महत्त्वाचं आहे. काही जास्त नाही, हायफाय नाही, तर नुसतं तुम्ही चालले तरी खूप होतं. वय कमी असलं तर रनिंग करा, जॉगिंग करा, एवढं पण खूप होऊन जातं. दरवेळेस मोठ्या मोठ्या महागड्या जिममध्ये जायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही घरी बसूनही या गोष्टी करू शकता. सर, बरेचसे डॉक्टर सांगतात की 6च्या नंतर जेवलं नाही पाहिजे आणि आपण नेमकं 6च्या नंतर जेवतो. हो, ही गोष्ट खरी आहे की पूर्वीप्रमाणे पण भारतामध्ये अशी संस्कृती होती की सकाळी उठल्यावर 10ला लोक जेवून घ्यायचे आणि संध्याकाळी पण 6ला वगैरे जेवून घ्यायचे आणि नंतर जेवायचे नाही. आणि हे मध्यंतरी बाहेरच्या इन्फ्लुएन्समुळे रात्रीच्या पार्ट्या, रात्रीचं जेवण आणि ब्रेकफास्ट हा प्रकार आला आहे. ब्रेकफास्ट हा प्रकार भारतात नव्हता. भारतात जेवणच करायचे लोक उठल्यावर आणि मगच शेतावर किंवा कामावर जायचे. तीच पद्धत बरोबर आहे आणि सायंटिफिकली ते प्रूव्ड आहे की तेव्हा डायजेशन आणि हे खूप छान होतं. जंक फूडची फॅशन आली सर. जंक फूडची फॅशन आली खूप. हो, कारण हे प्रसारमाध्यमांमध्ये यांचं ॲडव्हर्टाईज येते आणि ते असं ॲडव्हर्टाईज करतात की ती मुलांना आवडते, मुलांच्या आयांना सोपी पडते करायला. त्यामुळे शाळेत जाताना ते केचप लावून, पोळीवर केचप लावून देणं, आता हे फारच रिडिक्युलस आहे, पण ते करतात. आता काय, पाण्याचं प्रमाण किती प्रमाणात पिलं पाहिजे सर पाणी जवळपास तसं पाहिलं तर 3 लिटर पिलं पाहिजे कमीत कमी. अच्छा सर, आपलं नाव सांगा आणि ॲड्रेस सांगा. माझं नाव डॉक्टर राजीव प्रभाकर कोलते, N9D TV सेंटर, सिडको, औरंगाबाद. मोबाईल नंबर सांगा सर. 9823152803.